थांब दादा, आता मला एकटीनच जाऊ दे. यापुढची वाटचाल एकटीनच करायची आहे मला. अलका मला यापूर्वी कधी इतकी निग्रही वाटली नव्हती. आज तिचा चेहरा काहीतरी वेगळंच बोलून गेला. माझ्या आयुष्यात आलेल्या 3 बायकांचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा देवाच्या किमयेला सलाम करतो. अलका विरघळता येत नाही म्हणून खुरटलेली, धनश्री कुठेही विरघळणारी, आणि पल्लवी विरघळणारी पण स्वतःचं राखून. कुठे विरघळायचं कुठे नाही हे तिला बरोबर ठाऊक. बोला मिस्टर दीनानाथ, स्वीकारताय आमची ऑफर? मला विचार करायला थोडा वेळ लागेल. बघा, बऱ्याच वेळा विचार करण्याच्या नादात माणसाच्या हातून संधी निघून जाते. बंगला, गाडी, पैसा वाटेल ते तुम्हाला हवं ते आम्ही देऊ. हा, पण फक्त आमच्यासाठी काम करायचं. एकदा शहरात आमच्या धंद्यात रुळलात की मग पर्सेंटेज देऊ तुम्हाला, हवं असेल तर. अरे कमॉन दे ना, विचार कसला करतोयस? अरे काय ठेवलं त्या गावच्या प्राध्यापिकेमध्ये? कमॉन, दिस इज गोल्डन चान्स. हा जर चान्स तू घालवलास ना तर तुझ्यासारखा कमनशिबी तूच. मी उद्यापर्यंत तुम्हाला नक्की सांगतो. ठीक आहे, मी वाट बघीन. उद्या जयसिंगच्या बंगल्यावर भेटूया आपण. हा, आणि येताना वहिनीने बरोबर घेऊन या चहासाठी. असं म्हणतात ना की बायकोला नेहमी बरोबर ठेवावं. आफ्टर ऑल वाईफ इज ऑलवेज इन्स्पिरेशन. राईट सर. मग आम्ही येऊ? या शुअर. थँक्यू. या वेलकम. थँक्यू. अगं पण तू का नाही म्हणतेस ते तरी सांग ना. हे बघा, माझ्याकडे कारण नाही, पण मला काही असं वाटत नाही तुम्ही ती ऑफर स्वीकारावी. हा उगाचचा हट्टीपणा आहे तुझा. अगं रजत सेठ सारखा माणूस. तोच माणूस घातक आहे, तुम्ही लक्षात ठेवा. का? त्याने काय केलंय? नजरच वाईट आहे त्याची. नाही, मला नाही वाटत तसं काय. पुरुषांची वाईट नजर बायकांना नीट कळते, पुरुषांना नाही. तुम्ही ऐकणार आहात का माझं? आता उगीच विचारलं की काय तुला? तरी मला असं वाटतं की हे बघा, संधी येईल. उगीच त्या माणसाच्या हातात आपलं आयुष्य सोपवण्यात काही अर्थ नाही. सगळं ओरबाडून घेण्याचा स्वभाव वाटतो त्याचा. त्या माणसामुळे तर कधी कधी मला जयभाऊजींच्या बाबतीतही भीतीच वाटते. कमालीचा सिक्स सेन्स असतो या बायका. निदान माझ्या पल्लवीत तरी आहे. म्हणूनच थोडासा तोल गेलेला मी, तिनेच मला सावरलं. हा सेन्स धनश्रीला का नाही? असता तर जयची ही अवस्था झाली नसती. काय झालं रे? नाही, काय नाही झालेलं. काय रे? अरे बाबा, काय नाही झालेलं. मग ओरडलास का? अरे काय नाही झालेलं, सांगितलं ना काय नाही झालेलं म्हणून. बरं, तू अलकाला सोडून आलास? हो, आत्ताच सोडून आलो. रडली का रे? नाही. तिनं दुःखाला सरावणं हे असं असतं का रे? असेल, पण का ओरडलास तू? काय घाबरला होतास तू? तिनं आजपर्यंत कधीही न सांगितलेली गोष्ट मी तुला सांगतो. तू कधी उघडपणे विचारलं नाहीस मला, पण हा प्रश्न सतत मला तुझ्या डोळ्यात दिसत आला. हा एवढा पैसा, हा सगळा कुठून मिळाला मला? कुठल्याही परिस्थितीत धनश्रीला मिळवायचं या विचारानं वेडापिसा होऊन मी गाव सोडलं. मला फक्त धनश्रीला मिळवायचं होतं, कुठल्याही परिस्थितीत. 2 वर्ष
2 वर्ष मी बाहेर होतो. त्या दरम्यान तुझ्या हे कानावर आलं असेल की याआधी मी एक लग्न केलं होतं. हो. ती मुलगी अचानक लवकर मेली. का मेले माहितीये? मी मारलं तिला. मला फक्त तिचा पैसा हवा होता. जे नाही. हो, मी मारलं तिला धनश्रीसाठी. धनश्रीला मिळवण्यासाठी. दिना थांब. अरे दिना, मी धनश्रीला मिळवण्यासाठीच केलं हे सगळं. अरे तू सांगशील ना धनश्रीला? अरे तिच्यासाठी मी, अरे एवढं करून जर धनश्री मला मिळणार नसेल तर काय अर्थ? सांग ना, काय अर्थ? सांगशील ना? बोल ना, सांगशील ना? दिना. धनो, धनश्री, धनो, धनो. What a pleasant surprise, huh? साक्षात दीनानाथ केळकर आमच्या सारख्यांच्या घरात. वेलकम. धनो, सांभाळ. मी येते. आलास तू फायनली. मी सांगितलं होतं ना, माझी वाताहत पाहायला तुला यावं लागणार. सी, मी जिंकले. मी जिंकले. हे बघ, डोळ्यात पाणी आलंय तुझ्या माझ्यासाठी. I have won. हे सगळं कशासाठी धनो? तू मिळाला नाहीस ना म्हणून. पण जय आहे ना, माझ्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम करतो तुझ्यावर, माहितीये का? तुझी जागा नाही घेऊ शकला तो. नाही मला सुख देऊ शकला तो. साधं हाडमासाचं मूलही नाही देऊ शकत. तुझ्यामुळे झालंय सगळं. तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली. You understand? Shut up. Just shut up. सारखी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतेस. तुझ्या या स्थितीला तूच कारणीभूत आहेस, कळलं ना? ज्याच्याही चुका झाल्या असतील, पण त्या चुका त्यांनी तुझ्यासाठी केल्यात. त्याला थोडं जरी समजून घेण्याचा प्रयत्न केला असतास तर तुझी प्रत्येक भूक भागवत गेला असता तो. मला जळवण्यासाठी तुला फक्त एक खेळणं होतं, तू त्याचा तसा वापर केलास. आता सुद्धा त्या रजत शेटकडे गेलीस. एवढं पाऊल वाकडं पडावं अशी काय स्थिती झाली होती का तुझी? तूच तसा आभास निर्माण केलास आणि तूच समर्थन देतेस त्याचं. शी, आज तुम्हाला मनस्वी वाटत नाहीयेस, खोटी वाटतेस. सुंदर वगैरे तर सोडच, केविलवाणी दिसतेस, केविलवाणी. हे डोळ्यातलं पाणी तुझ्यासाठी नाहीये, माझ्या मित्रासाठी आहे, त्याच्या संसारासाठी आहे. जिंकलेली नाहीयेस तू, मान टाकून हरलेली दिसतेस, केविलवाणी. चांगली प्रेयसी तर सोडच, चांगली मैत्रीण सुद्धा होऊ शकली नाहीस तू.